नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. सर्वांना 2025 चा शेवटचा दिवस आणि 2026 उद्यापासून सुरू होत आहे, त्याकरता सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसं इंग्रजी महिन्याचं हे वर्ष असलं तरी बरेचशी कामं आपली ही इंग्रजी वर्षानुसार देखील चालतात. आपलं नवीन वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदे म्हणजे पाडव्यापासून सुरू होत असलं तरी इंग्रजी महिन्याच्या जे काही आहे सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा. मित्रांनो, 2025 मध्ये आपण खूप काही गोष्टी शिकलो. 2025 मध्ये आपण जवळपास 200 ते 250 व्हिडिओ दिले आणि त्याच्यामधून तुम्ही हवामान साक्षर करण्यामध्ये आणि मला जी काही साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तर जवळपास 85,000 सबस्क्रायबर तुम्ही मला याच्यात दिले आणि असंच प्रेम भरभरून तुम्ही 2026 मध्ये देखील द्याल अशी मी अपेक्षा करतो. मित्रांनो बघा, 2025 सालामध्ये शेतकऱ्यांनी सगळ्यात वाईट अनुभव त्या ठिकाणी अनुभवले. तर हे का होतं? ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट, पावसाचा अंदाज तर आपण बघणारच आहे आज, परंतु जो काही जागतिक तापमान वाढ झालंय याच्या संदर्भात देखील जर बघितलं तर आपण थोडा आपल्या पृथ्वीचा अभ्यास त्या ठिकाणी करूया. आणि 2026 मध्ये मी तुमच्या वर्षभर मी शेतकऱ्या तुमच्या बरोबर आहेतच. मी हवामानाचे व्हिडिओ, हवामान साक्षर करण्यामध्ये मी तुमच्या बरोबर आहे. त्यानंतर शेतीमधील विविध कीटकनाशके, बुरशीनाशके, कीड रोग नियंत्रण आणि विविध फॉर्म्युले हे घेऊन मी तुमच्या बरोबर आहे. आरोग्याच्या जे काही समस्या आहे, योगा असेल किंवा विविध आरोग्यावरती देखील आपले त्या ठिकाणी चांगले चांगले व्हिडिओ असतात आणि ज्ञानवर्धक इतर देखील व्हिडिओ आपण शेअर करत असतो. जे काही सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी घडतात, ज्या अनाकलनीय असतात, ते देखील व्हिडिओ आपण त्या ठिकाणी शेअर करत असतो. तर मित्रांनो बघा, तसं जर बघितलं तर सध्या हिवाळा हा ऋतू आपल्याकडे चालू असला तरीही, परंतु जर मी मागच्याच काही व्हिडिओमध्ये सांगत आलोय की जगामध्ये वेगवेगळे वेदर पॅटर्न आहे. जवळपास 205 देश जे रजिस्टर्ड आहे, त्याच्यामध्ये 100 देशांमध्ये वर्षभर कधीही पाऊस पडतो, 50 देशांमध्ये 6 महिने पावसाळा असतो. परंतु जे इंडियन सब कॉन्टिनेंट आहे त्याच्यामध्ये हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे ऋतू असतात. परंतु काही वर्षापासून ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस पडायला लागला, तो 5वा महिना, आणि मागच्या वर्षा मे महिन्यात पाऊस पडला. म्हणून आपल्याकडे कदाचित काही देशासारखा 6 महिने पावसाळा देखील होऊ शकतो. हा एक अंदाज धरून आपल्याला आता नवीन वर्षामध्ये मी तुमच्या बरोबर असणारच आहे. पावसाचे अंदाज, हवामानाचे अंदाज देताना मी तुमच्या बरोबर आहे. तर मित्रांनो बघा, तसं जर बघितलं, इकडं आर्क्टिक ध्रुव आणि खाली अंटार्क्टिक ध्रुव, इकडं -32°C आहे, म्हणजे 0च्या खाली 32°C. तर विचार करा, समुद्र देखील तिकडे गोठलेला असतो. जसं जसं तुम्ही दक्षिणेकडे सरकतात, मध्य भागात येतात, आता पृथ्वी जी असते सूर्याभोवती फिरते, ते फिरताना काही 23.5 अंशावर पृथ्वी कललेली असते. त्यामुळे आपल्याकडे ऋतू होतात. सूर्याचं सध्या उत्तरायण चालू झालंय, म्हणजे आपल्याकडे आता उन्हाळा हळूहळू सुरू होणार. तर सूर्य हा साधारणपणे साऊथ पोलकडे सध्या झुकलेला. आता कर्कवृत्त, विषुववृत्त ते मकरवृत्त ह्या परिभ्रमण काळामध्ये 23° नॉर्थ आणि 23° साऊथ ह्या डिग्रीमध्ये, लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड मध्ये सूर्य हा परिभ्रमण करत असतो. सूर्याचं परिभ्रमण नसतं ते, परंतु पृथ्वीचं जे काही परिवलन आहे फिरण्याचं, पृथ्वी 23° कल्ली असल्यामुळे आपल्याकडे ऋतू घडत असतात. तर तुम्ही जर जसं इकडे जावे शीतकटिबंध, तिकडे बघा -32°C या ठिकाणी बघा. आणि मित्रांनो तसं जर बघितलं तर जसं जसं समशीतोष्ण कटिबंधात याल तर त्या ठिकाणी टेम्परेचर हे हिमालयाच्या आसपास देखील 0°C त्या ठिकाणी असतं. मध्य भारतावर याल तर टेम्परेचर 19, 20, 22, 25 पर्यंत असतं, 30, 32 पर्यंत असतं. आणि जसं जसं परत एकदा मकर वृत्ताकडे जाल तर ते वाढत वाढत जातं, परत कमी कमी होत जातं अंटार्क्टिक ध्रुवाकडे. इकडे बघा, म्हणजे पृथ्वीचा जे काही नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे हे सेम असतात त्या ठिकाणी. फक्त टेम्परेचर हे शीतकटिबंध, शीतोष्ण कटिबंध, उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि परत शीतकटिबंध असे नॉर्थ आणि साऊथ पोल वरती या घटना त्या ठिकाणी घडत असतात. त्यामुळे आपल्याकडे ऋतू येतात. परंतु काही वर्षापासून मित्रांनो पूर्णपणे जे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आहे, आता जागतिक तापमान बदल, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणजे हरितगृह परिणाम. आता बरेच लोक म्हणतात की पॉली हाऊस शेडनेट परिणाम का, तर तसं नाही. ते आता मी तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगतो. मित्रांनो तुम्ही जर विंडी टीव्हीवर जर बघितलं तर अॅनिमेटेड एक ऍप असतं ते, तर त्याच्यावरती जर बघितलं तर पोलर व्हर्टेक्स म्हणजे जे काही ध्रुवीय भवरे जे चालू असतात बघा ह्या पृथ्वीवरती, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी फेनॉमिना घडत असतात. वेगवेगळी चक्रीवादळ, वेगवेगळे त्या ठिकाणी
चक्रीवादळ वेगवेगळ्या शीतकटिबंधीय ध्रुवीय चक्रीवादळे, उपोष्ण कटिबंधीय चक्रीवादळे आणि उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे वेगवेगळ्या याच्यात चालत असतात. बघा, भारताच्या इंडियन सब कॉन्टिनेंटमध्ये जर बघितलं तर इथे सध्या एक चक्रीवादळ चालू आहे आणि याचा परिणाम हा संपूर्णपणे जग ग्लोबली त्या ठिकाणी होत असतो. बघा मित्रांनो, मी तुम्हाला जे सांगितलं ना, ऋतू का घडतात. बघा, मकर वृत्त 23 दक्षिण आणि इकडे 23 डिग्री उत्तर, कर्कवृत्त ते मकर वृत्त याच्यामध्ये सूर्याचं परिभ्रमण काल त्या ठिकाणी घडत असतो. सूर्य आता मकर वृत्तावर असल्यामुळे आपल्याकडे, आपण इकडे कर्कवृत्तावर असल्यामुळे इकडे आपल्याकडे थंडी आहे आपल्याकडे आता. आणि ह्या परिभ्रमण कालामुळे ऋतू हे घडत असतात. परंतु याच्यामध्ये जो चेंजेस होत आहे तो चेंजेस का होतो आपण त्या ठिकाणी बघूया. बघा मित्रांनो, आपल्या पृथ्वीच्या आसपास जे काही लेअर असतं त्याला ऍटमॉस्फिअर म्हणतात. तर ह्या पृथ्वीच्या लेअरमध्ये जे काही ऍटमॉस्फिअर असतं ते त्याच्यामध्ये देखील काही स्पेअर असतात. तर पृथ्वीच्या जे स्पेअर तुम्ही बघताय की ट्रोफोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि हेक्झोस्फिअर अशी विविध जे काही लेअर असतात, या लेअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आणि टेम्परेचर त्या ठिकाणी घडत असतात. तर मित्रांनो, ही जी आपल्याला पृथ्वी दिसती, या पृथ्वीच्या जवळपास वेगवेगळे जे काही लेअर आहे ते देखील बघा, हायड्रोस्फिअर त्याच्यामध्ये पाणी आणि समुद्र हे हायड्रोस्फिअर मध्ये असतात. त्यानंतर बायोस्फिअर, याच्यामध्ये जीव, जंतू, पशु विविध क्रिया ज्या घडतात त्याला बायोस्फिअर म्हणतात. आणि जो जिओस्फिअर आहे त्याच्यामध्ये माउंटेन, सॉलिड, लिक्विड आणि विविध केमिकल्स आणि विविध प्रकारचे जे काही घटना आहे त्या घडत असतात. ज्वालामुखी असेल ते विविध त्या घडत असतात. तर बघा तुम्ही आता, ट्रोफोस्फिअर जे आपल्याकडे पाऊस पडतो हा साधारणपणे 0 ते 10 किलोमीटर म्हणजे 14 किलोमीटरच्या आत हा जो लेअर आहे या ट्रोफोस्फिअर मध्येच पाऊस पडत असतो आणि इथेच सगळ्या क्रिया घडत असतात. आणि याच्यामध्ये साधारणपणे सगळ्या ढगांची निर्मिती ह्या ट्रोफोस्फिअर मध्ये 0 ते 10 किलोमीटर याच्यामध्ये सगळ्या ढगांची निर्मिती होत असते. मग क्युमुलोनिंबस असतील, सिरोटेट्रस असतील किंवा क्युमुलस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ढगांची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आणि याच्या भोवती जे आवरण असतं त्या आवरणाला ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. आता ते ग्रीन हाऊस इफेक्ट काय ते देखील बघूया. त्याच्यानंतर जो काही ट्रॅटोस्फिअर असतो त्याच्यामध्ये मेटोराइड्स आणि ऍस्टेरॉइड येतात. ते ऍस्टेरॉइड धडकतात आणि ह्या लेअर मध्ये आल्यानंतर ते जळून नष्ट होतात किंवा पृथ्वीवर त्या ठिकाणी पडतात. तर त्याच्यावर थर्मोस्फिअर त्या ठिकाणी टेम्परेचर वाढलं जातं. तर याच्यामध्ये आपण सॅटेलाइट 25,000 किलोमीटर सॅटेलाइट त्या ठिकाणी आपण सोडलेले असतात, साधारणपणे 500 ते 1000 किलोमीटरच्या आसपास. तर याच्यामध्ये उपग्रह असतात आणि हेक्झोस्फिअर जो आहे म्हणजे अवकाश आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये स्पेसशिप किंवा विविध सॅटेलाइट त्या ठिकाणी असतात. बघा, तुम्ही बघू शकता विमान हे ट्रोफोस्फिअर मध्येच उडतात. त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही मेसोस्फिअर असतो, ऍस्टेरॉइड किंवा विविध जे जैव पदार्थ जे काही विविध ग्रहांचे, लघुग्रहांचे तुकडे येतात ते ह्या ठिकाणी असतात. सॅटेलाइट इथे असतात आणि रॉकेट एक्झोस्फिअर मध्ये उड्डाण करतो. तर ह्या लेअर मध्ये वेगवेगळे टेम्परेचर त्या ठिकाणी असतं. जर मित्रांनो बघा, पृथ्वीचा हा जो लेअर आहे ह्या लेअर मध्येच फक्त एक वातावरण आहे आणि ह्या वातावरणामुळे आपल्याकडे विविध ऋतू घडत असतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये हा जो स्ट्रॅटोस्फिअर आहे तर याच्यामध्ये ओझोन वायूचा जो लेअर असतो जो 15 किलोमीटर ते 20-25 किलोमीटर जाडीचा जो थर असतो, याच्यामुळे सूर्याकडून येणारे जे काही अतिनील किरण असतात घातक ते रोखले जातात आणि आपल्याकडे फिल्टर होऊन जे टेम्परेचर, सूर्याचे रेज जे लॉंग शॉर्ट व्हेव्ह रेडिएशन ते पृथ्वीकडे येतं. तर ओझोनच्या लेअर मधूनही जे काही येतं तर ते पृथ्वीतून निघणारे जे काही लॉंग व्हेव्ह रेडिएशन आहे त्याला अडवलं जातं. तर मित्रांनो, आता आपण बघून घेऊया की साधारणपणे ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय. आता अनेक व्यक्तींना हे गोष्ट पटली असेल की साधारणपणे पूर्वी जसा पाऊस पडायचा, बघा आपल्या हवामानाचे अंदाज अगदी वृद्ध लोक देखील बघतात, तरुण देखील बघतात, स्त्रिया देखील बघतात, तरुणी देखील बघतात, तरुण देखील बघतात आणि मुले देखील बघतात. तर सगळ्यांना उपयुक्त असे अंदाज असतात. तर मित्रांनो, पृथ्वीच्या आसपास जो काही मी तुम्हाला लेअर दाखवला ट्रोफोस्फिअरचा, तर त्याच्या पृथ्वीच्या रक्षणाकरता हे ग्रीन हाऊस गॅसेस असतात. तर त्याच्यामध्ये बघा, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्युरोकार्बन, ओझोन आणि नायट्रस ऑक्साईड हे जे वायूंचं प्रमाण देखील पर्सेंटेज या ठिकाणी दिलंय. तर ह्याच्यामुळे काय होतं, पृथ्वीचं रक्षण कशामुळे होतं, सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांचं रक्षण हे गॅसेस करतात.
परंतु इंडस्ट्रीयल सेक्टर वाढला, जंगलतोड झाली, वाहनांची संख्या वाढली, विमानांची संख्या वाढली किंवा इतर ज्या काही गोष्टी वाढल्या, त्याच्यामुळे हे वायू त्यांचे जे काही पर्सेंटेज या पर्सेंटेजचे डबल झाले. त्याच्यामुळे आपल्याकडे काय झालं, लँडसेट अहवालानुसार सी सरफेस टेम्परेचर म्हणजे समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढलं आणि समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढल्यामुळे आपल्याकडे ऋतुमान हे बदलत आहे. याला जबाबदार मनुष्य आहे. आणि हा 2025-26च्या सुरुवातीला आपण हा जो व्हिडिओ दिला याचं कारणच आहे की हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे, ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे पृथ्वीचं रक्षण करणारे जे वायू आहे त्यांचं प्रमाणापेक्षा जास्त वाढलं. त्याच्यामुळे जे काही लॉंग व्हेव रेडिएशन ते आडलं जात नाही, उलट सूर्याकडून येणारे रेज खेचले जातात आणि त्याच्यामुळे टेम्परेचर हे समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढलं आणि कुठेही लो प्रेशर सायक्लोन डेव्हलप होतात आणि जास्त पाणी त्या ठिकाणी पडतोय, ऋतुमान बदलतंय त्याच्यामुळे. तर मित्रांनो, आता हवामानाचा अंदाज बघून घेऊया. सध्या जर बघितलं तुम्ही, मी तुम्हाला हवामानाच्या 2000 ह्या शेवटच्या दिवशी आज काही जे काही वातावरण का बिघडलं ह्या ज्या गोष्टी सांगताना ज्या गोष्टी मला त्या अनुरूप सांगाव्या लागल्या. कारण अनेकांना प्रश्न पडतो की हे असं का होतंय आणि अचानक मे महिन्यात इतका पाऊस का पडतोय. तर त्या गोष्टी सांगितल्या की ग्रीन हाऊस गॅसेस कसे वाढले. त्यानंतर साधारणपणे तुम्ही ह्या लेअरमध्ये बघा वॉटर वेपर खूप आहे, ह्या लेअरमध्ये वॉटर वेपर खूप आहे. भारताच्या या मध्य भागामध्ये वॉटर वेपर नाही, ह्या काळात आपल्याकडे पावसाळा नसतो. परंतु बघा वॉटर वेपर सध्या जर बघितलं तर राजस्थान आणि गुजरातच्या आसपास या ठिकाणी ढगाळ परिस्थिती दिसते. उद्या 1 तारीख, उद्या थोडे नऊ वर्षाच्या सुरुवातीला थोडीशी उत्तर महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या भागात ढगाळ परिस्थिती असेल. मात्र 2 तारखेपासून पुन्हा एकदा ती परिस्थिती उजळेल. मात्र 7, 8, 9 पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसते. मी जी सांगतोय की उद्या 1 तारखेला जी काही ढगाळ परिस्थिती बनली आहे, पश्चिमी विक्षोभाचे जे काही या महिन्यात ढग येत असतात आपल्याकडे, तर बघा या पश्चिमी विक्षोभाच्या ढगामुळे ही जी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसते. तर आपल्याकडे साधारणपणे पावसाची कुठलीही शक्यता जानेवारी महिन्यात नाहीये, मी मागेच सांगितलंय तुम्हाला. परंतु ढगाळ परिस्थिती ही थोडीफार तयार होत असते. एक बरं आहे आपल्याकडे की जे काही WD येत आहे ते अगदी अप्पर लेवलला, वरच्या लेवलला जात आहे आणि खालून ज्या सिस्टम बनल्या त्या देखील अगदी कोमोरिन द्वीप समूहातून जात आहे. त्यामुळे आपल्याकडे पावसाच्या शक्यता ह्या कुठल्याही त्या ठिकाणी दिसत नाही. मात्र ढगाळ वातावरण हे होतच राहणार आहे आपल्याकडे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आज 31 तारीख होती कालची. आज 1 तारखेपासून हे बघू शकतात की कशा पद्धतीनं भारताच्या आसपास सिस्टम आहे. तर कुठल्याही पावसाची शक्यता नाहीये. उद्या थोडीफार ढगाळ परिस्थिती जरी असली तरी पावसाची शक्यता घाबरण्यासारखं, द्राक्षात जे काही उत्पादक आहे, कांदा उत्पादक आहे, यांनी टेन्शन घेण्याची गरज नाहीये. या ठिकाणी तुम्ही बघता 9-10 तारखेपर्यंत हे अॅनिमेशन आहे. तर याच्यात तुम्हाला लक्षात येत असेल की कुठल्याही भारतामध्ये कुठलाही पाऊस त्या ठिकाणी दिसत नाहीये. एक सिस्टम ही 10 तारखेला बनते, परंतु श्रीलंकेपासूनच ती निघून जाते. 12 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती बनते, त्याच्यामुळे इकडे उत्तर महाराष्ट्राकडे ढगाळ परिस्थिती आपल्याकडे बनणार, परंतु त्याचा आपल्याकडे काही प्रभाव दिसणार नाही. बघा मित्रांनो, सोशल मीडियावरती ज्या काही चर्चा चालू आहे, अनेक लोक सांगतात त्या ठिकाणी 2026चा पाऊस कसा असेल, असा असेल, दुष्काळ पडेल, इतका पाऊस होईल. काही तर 2027चे अंदाज सांगतात. मला त्या ठिकाणी हसू येतं मित्रांनो की बघा, जर साधारणपणे स्कायमेट ही खासगी हवामान अंदाज देणारी संस्था आहे आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामानशास्त्र विभाग ही सरकारी हवामान देणारी आपल्या भारतातली संस्था आहे. तर ह्या साधारणपणे पुढल्या वर्षी पाऊस कसा असेल 15 एप्रिलला ते जाहीर करतात की 106% पाऊस पडेल की 107% पाऊस पडेल. परंतु यांच्याकडे सॅटेलाइट आहे, राड आहे, सगळ्या यंत्रणा असताना ते एप्रिलमध्ये अंदाज सांगतात. मात्र आपल्या काही हवामान अंदाजकांकडे, लोकांकडे काहीच नाहीये, तरी ते लोक 2026 आणि 27 मध्ये कसा पाऊस पडेल ते सांगताय. साधारणपणे अतिशय फेक आणि लोकांना घाबरून देण्याचं काम त्या ठिकाणी करीत असतात. तर मित्रांनो बघा, तुम्ही हा जर चार्ट बघितला तर 1870 पासून 2010 पर्यंत जर बघितलं तर या काळामध्ये एल्निनो, ला निना, नॉर्मल कंडिशन, फ्लड कंडिशन, ड्रॉप कंडिशन म्हणजे दुष्काळ, पूरजन्य परिस्थिती, एल्निनो, ला निना सगळ्या घटना घडलेल्या आहेत. परंतु असं काही नसतं की सुपर एल्निनो येणार. बऱ्याच चर्चेला उदाहरण फक्त याच्यातून येतं की सुपर एल्निनो बनणार. हे बघा, सुपर एल्निनो बनलेले तुम्ही जर बघितलं तर बघा या ठिकाणी एल्निनोचे कंडिशन जर बघितली, हे जे ड्रॉप या ठिकाणी दिसतात, एल्निनो असताना देखील चांगला पाऊस आपल्याकडे झाला. एल्निनो इंडियन सब कॉन्टिनेंट मध्ये कुठल्याही स्वरूपाचा जो पाऊस पडतो तो एका गोष्टीवर त्या ठिकाणी निगडीत नसतो. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की साधारणपणे
भारतीय मी एवढंच सांगतो तुम्हाला की साधारणपणे जो वेदर पॅटर्न चेंज झाले फक्त आपल्याकडे, मात्र पुढे कसा पाऊस पडेल. आता काही मॉडेल नोवा आहे किंवा सीपीसी आहे म्हणजे क्लायमेटिक प्रिडिक्शन सेंटर किंवा नॅशनल ओशियनिक एरोस्पेसिक ऍडमिनिस्ट्रेशन ह्या संस्था आहे किंवा ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियन वेदर यांचे जे काही रिपोर्ट त्या ठिकाणी येत आहे, तर त्या रिपोर्टनुसार असं दिसतं की पुढे एल्निनोचा प्रभाव येऊ शकतो. तरीही एल्निनो असेल तरीही इंडियन ओशन डायपोल आपल्याकडे पाऊस देईल, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये. फक्त मी इतकंच सांगतो की क्रॉप जे काही वेदर पॅटर्न बदलतंय, वेदर पॅटर्न कसे बदलले, जो 4 महिन्याचा पावसाळा होता तर आपण बघतोय की 6 वर्षापासून ऑक्टोबरमध्ये पाऊस पडतो, म्हणजे साधारणपणे 5 महिने झाले होते. पण यंदा मे महिन्यातही पाऊस पडला, परंतु मॉडेल असे दाखवत आहे की मे महिन्यात पाऊस होऊ शकतो. म्हणून मी शेतकरी वर्गाला जी काही विनंती करतोय की अजून काही लोक 31 जानेवारी पर्यंत कांदे लावणार आहे. जर तुम्ही जानेवारीत कांदे लावताय, 15 फेब्रुवारीला टेम्परेचर वाढतंय, कांद्याला थंड हवामान लागतं आणि त्यावेळी ते कांदे तुमचे होणार कधी, ते काढायला जर परत एकदा मे महिन्यात आले तर मागच्या वर्षासारखे 10-20 एकर कांदे लोकांनी पाण्यात सोडून दिले, नुकसान होते लोक. आणि कांद्याला भावही असा किती आहे, 1000-2000 भाव नाहीये. आणि हे बघा मित्रांनो की माझं सर्व शेतकरी वर्गांना हे सांगणं आहे की पिकं बदला. द्राक्ष उत्पादकांनी देखील जे काही टॉलरन्स जाती आहे, पावसाला प्रतिकारक्षम जाती त्या ठिकाणी लागवड कराव्यात आणि त्या ठिकाणी मार्च महिन्यातच खरड कराव्या, हे देखील मी सांगतो. आणि मित्रांनो माझं असं सांगणं आहे की वेगवेगळी पिकं बदला, एकाच पिकात बसू नका. त्यावेळेस 25-30 वर्षापूर्वी शरद जोशींनी सांगितलं होतं की साधारणपणे एका पिकावर बसू नका, 5 वेगवेगळी पिकं करा. याचं कारणच हे होतं की शेतकरी जर खड्ड्यात जात असेल तर एका पिकामुळे जात असेल. म्हणून आपण लक्षात घ्या, जर पुन्हा पुन्हा दरवर्षी तीच पुनरावृत्ती होत असेल, दीपक जाधवने सांगितलं की मे महिन्यात पाऊस पडणार आणि तसा पाऊस पडेलच असंही नाही. परंतु मी जे सांगतो, समजा जर मॉडेल दाखवताय म्हणून आम्ही सांगतोय, कदाचित पाऊस नाही पडला तरी त्याच्यातून आपलं नुकसान होणार नाही, परंतु इतक्या लेट करूनही जे नुकसान होतं ते टाळण्याकरता आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून ज्या आपल्याकडे सेफ झोन महिना आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत काय करायचं, नंतर पुढच्या पिकांची आपण तयारी त्या ठिकाणी सुरू केली पाहिजे. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि परत एकदा सर्वांना ह्या सरत्या वर्षाचा निरोप देताना नवीन वर्षाच्या सर्वांना एकदा पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो. आपण खूप काही पाहिलं आणि खूप काही पाहणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला बदल करून घ्यावा लागेल. आणि 2026 मध्ये मी तुमच्या बरोबरच आहे. हवामानाचे अंदाज आणि विविध पिकांचे कीडरोग नियंत्रण सगळ्या गोष्टी करता आणि विविध ज्ञानवर्धक व्हिडिओ करता मी तुमच्या बरोबर असणार आहे. त्याच्याकरता आपल्या व्हिडिओला त्या ठिकाणी चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांनी व्हिडिओ शेअर करीत चला, म्हणजे सगळ्यांना ही माहिती भेटत असते. सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.